सोशल एंटरप्रेन्योर्स, समाज उद्योजक, समाजाला नवी दिशा देण्यासाठी, समाजात चांगलं काही घडवण्यासाठी ही समाजसेवी मंडळी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतात. अशा काही मोजक्या समाजसेवींचा परिचय आपण या नव्या मालिकेत करून घेतोय, सोशल एंटरप्रेन्योर्स. या नव्या विषयाच्या पहिल्या भागात आपण भेटणार आहोत मिलिंद कांबळे यांना. मिलिंद कांबळे यांचं नाव जवळजवळ सगळ्यांनीच ऐकलेलं असू शकतं. डिक्की अर्थात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या दलित उद्योजकांच्या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. भारत सरकारनं त्यांना पद्मश्री या बहुमानानं गौरवलेलं आहे. जम्मू IIMच्या गव्हर्निंग बॉडीचे ते चेअरमन सुद्धा आहेत. स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा वेगवेगळ्या उपक्रमांतनं ते दलित शक्तीला चालना देत आहेत. त्यातली स्टँडअप इंडियाची जी संकल्पना आहे, जी मोदी सरकारनं मधल्या काळात वास्तवात आणली, त्याचे शिल्पकार सुद्धा मिलिंद कांबळे यांनाच म्हणावं लागेल. अतिशय तळमळीनं, अतिशय जिव्हाळ्यानं दलित समाजाच्या उत्थानासाठी काम करत असताना त्यांचं वेगळेपण हे आहे की यात केवळ आणि केवळ आर्थिक सुबत्ता आणि संघटन याच गोष्टी त्यांनी महत्वाच्या मानल्या. भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या दलित चळवळी आतापर्यंत आपण अनुभवल्या, परंतु दलित कॅपिटलिझम ही जी संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली, या संकल्पनेचं खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष रूप हे मिलिंद कांबळे यांनी आपल्या ऍक्टिव्हिटीज मधनं समोर आणलेलं आहे. या माध्यमातून समाजाचं अभिसरण व्हावं, एकजिन्सीपणानं, समरसतेनं हा समाज एकत्र यावा आणि हा देश मोठा व्हावा, याच्यासाठी मिलिंदजी सातत्यानं आपल्या या संघटनेच्या माध्यमातून, आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून देशभरात, परदेशात प्रयत्न करतायत. खूप वेगळ्या प्रकारचं हे काम मिलिंदजी करतायत. आज त्यांच्याकडनं त्यांची ही आतापर्यंतची वाटचाल, ही संकल्पना आणि भविष्यात त्यांना नेमकं काय करायचंय, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत. त्यांच्याकडनं हे सगळं आपण समजून घेणार आहोत. मी मिलिंदजीचं स्वागत करतो. मिलिंदजी नमस्कार. नमस्कार. आजच्या या आपल्या गप्पांमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपला परिचय महाराष्ट्राला काय देशाला आता खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे. ग्रामीण भागातलं आपलं बालपण, ग्रूमिंग, ज्याला Tier 3, Tier 4, Tier 5 सिटी म्हणता येईल किंवा गाव म्हणता येईल, अशा ठिकाणी तुमचं बालपण गेलं, तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं आणि आज या एका उंचीवरती तुम्ही स्वतःला आणलं. त्याचा एक धावता आढावा तर आपल्या चर्चेत पुढच्या काळामध्ये येईल, परंतु मला थेट या विषयावरती यायची इच्छा आहे की आपण हा जो सोशल एंटरप्रेन्योरशिपच्या विषयावरती चर्चा करायचं ठरवलंय, तर या सामाजिक जाणीवेची बीज कुठेतरी रोवली गेली असली पाहिजेत, असं एक गृहीतक आपल्या मनामध्ये असतं. ज्या विषयावरती पुढच्या काळात आपण येणार आहोत, डिक्की किंवा दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, तर विषय दलित समाजाच्या आत्मसन्मानाचा, प्रगतीचा, भरभराटीचा आहे. तर या सगळ्या विचाराची बीज तुमच्या मनात कुठनं यायला सुरुवात झाली, किंवा कॉलेज लाईफ मध्ये असं काय घडलं की तुम्ही कुठल्या विचाराच्या किंवा कुठल्या संस्थात्मक बांधणीच्या संपर्कात आलात आणि तिथून पुढं या सगळ्याचा प्रारंभ झाला? आपण तिथनं मला असं वाटतं तुमच्या समाज जीवनाचा आढावा घ्यायला सुरुवात करूया. धन्यवाद. खरं म्हणजे मी लातूर जिल्ह्यामधला अहमदपूर तालुका आणि एक चोबळी नावाचं छोटं गाव, तिथून मी येतो. माझं सगळं शालेय शिक्षण हे ग्रामीण भागात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं, परंतु माझं पुढचं जे शिक्षण आहे इंजिनिअरिंगचं, हे नांदेड येथून झालं. आणि हे होत असताना मी 10वी पास झाल्यानंतर पुढे नांदेडला शिफ्ट झालो, परंतु आमच्या घरामध्ये एक चळवळ ही होती. माझे चुलते हे दलित पॅन्थरचे अध्यक्ष होते आमच्या तालुक्याचे, आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि हे सगळे कार्यक्रम, त्यातून त्या वक्तृत्व स्पर्धेतून मी भाग घेणं, बाबासाहेबांच्या बद्दल भाषण करणं, हे सगळं तर होतच.
परंतु जेव्हा मी कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर तेव्हा कळलं की कॉलेजमध्ये वेगवेगळ्या संघटना असतात, विद्यार्थी संघटना. आणि मग त्यातलं एक विद्यार्थी संघटनेचे प्रमुख विजय देशमुख हे माझ्याकडे कायम यायचे, हॉस्टेलवरती गप्पा मारायचे, विद्यार्थी प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा करायचे. आणि ते करत करत आमची मैत्री झाली. आणि मग ते मला म्हणाले की मिलिंद, तुम्ही विद्यार्थी परिषदेचं काम करा इथे कॉलेजवरती, कारण विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम ही संघटना करते. त्यामुळे मग सहजपणे त्या कामामध्ये ओढला गेलो. आणि कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला असताना एक स्टुडंट लीडर म्हणून तिथे मी काम केलं. आणि हे काम करत असताना खूप साऱ्या गोष्टी, एक संघटना, त्याची एक वैचारिक बांधिलकी, विचार करण्याची पद्धती आणि अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या त्या संघटनेमध्ये काम करत असताना. आणि नंतरचा काही 2 वर्षाचा काळ मी मुंबईत या संघटनेसाठी काम केलं पूर्ण वेळ. तर त्यामुळे त्यातून एक समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन, एक समग्र समाज आणि त्या समाजामध्ये असणारे वेगवेगळे जे समाज घटक आहेत आणि त्यांचे प्रश्न हे केवळ एकट्याने नाही तर एकत्रितपणे सोडवली पाहिजे. म्हणजे एका अर्थाने भगवान गौतम बुद्धांचं जे अतिशय प्रसिद्ध फिलॉसॉफी जी आहे, जे वाक्य आहे, जे मध्यम मार्ग म्हणजे मिडल पाथ, आणि याचा एक माझ्यावरती खूप मोठा प्रभाव झाला. आणि या कामामध्ये अशाच प्रकारे एक मध्यम मार्गी विचार ज्याला म्हणता येईल तो, आणि कुठल्याही प्रकारचा अतिरेकीपणा नाही, मध्यम मार्गी विचार, संघटन, माणसं, त्यांना त्यांच्यावरती काय जबाबदारी द्यायची, त्याची कपॅसिटी जाणून घेणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एक संघटना म्हणून हे मला शिकायला मिळाले. आणि त्याचा माझ्या पुढच्या जीवनामध्ये खूप मोठा उपयोग झाला. म्हणजे एक प्रकार हे टीम स्पिरिट म्हणा, लोकांना जोडणं असणं, इतरांना समजून घेणं आणि कुठलाही आक्रमक अशा प्रकारची भूमिका न घेता सगळ्यांच्या समन्वयातनं पुढे जाणं, अशा प्रकारची एक भूमिका तुमच्या मनात रुजत गेली, जी पुढच्या आयुष्यात तुमच्या या सगळ्या वाटचालीत महत्वाची ठरते असं दिसतंय. म्हणजे मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, हे पूर्ण वेळ काम करणं असेल, सोशल कॉजने काम करणं असेल, हे संपल्यानंतर कुठेतरी एक व्यावसायिक सुरुवात तुमच्या आयुष्याची झाली आणि जी तुम्ही पुण्यातच केली, काही नोकऱ्या तुम्ही केल्या आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय पण कन्स्ट्रक्शनचा सुरू केला. पण हे करत असतानाच मला आठवतं त्या जुन्या काळामध्ये जेव्हा हा .com वगैरेचा बूम आणखी यायचा होता, जेव्हा वेबसाईट ही खूप नवलाईची गोष्ट होती, त्या काळामध्ये तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जवळजवळ 7,000 पेजेसचं एक डॉक्युमेंटेशन तयार केलं होतं, तुम्ही एक वेबसाईट तयार केली होती. बाबासाहेबांची प्रेरणा तर सगळ्यांच्या मनामध्ये निश्चित आहेच आहे, पण या स्वरूपात बाबासाहेब मांडले पाहिजेत. याच्याबद्दल ही प्रेरणा तुमच्या मनात कुठून आली, किंवा हे सगळं तुम्ही कसं जुळवलं? मला असं वाटतं पुढे जाण्याच्या आधी थोडासा हा एक बेस आपण आपल्या विचारात घेऊयात, कारण कुठेतरी डिक्कीची बीज पण मला या याच्यामध्ये दिसत आहे. हे खरं आहे की तुम्ही म्हणालात तसं की हे सगळं झालं. मग पुण्यामध्ये मी परत आलो. खरं म्हणजे आई वडिलांची माझ्या इच्छा अशी होती की इंजिनिअरिंग झाल्यानंतर पीडब्ल्यूडी किंवा इरिगेशन मध्ये मी नोकरी करावी, कारण तेव्हा आरक्षणामुळे मला सहज नोकरी मिळू शकली असती. 1987चा काळ आहे. परंतु मी असं ठरवलं की मला शासकीय नोकरी जायचं नाही, त्यामुळे खूप बंधनं येतात आणि त्यापेक्षा एक स्वतंत्र व्यवसाय आपण करू, जेणेकरून आपल्याला एक मोकळीक आणि मुभा मिळेल जे सामाजिक काम करायचे त्यासाठी. म्हणून मग पुण्यामध्ये माझ्या व्यवसायाला सुरुवात केली आणि व्यवसाय हा माझा पुण्यात सुरू झाला. अगदी कुठल्याही प्रकारचं हँड होल्डिंग नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारचा बँक सपोर्टही नव्हता. जे काही मी 2-3 वर्ष नोकरी करून अनुभव पाठीशी घेतला आणि 1993 पासून मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. आणि हे करत असताना व्यवसाय मग खूप मोठी कामं करत करत असा मोठा पल्ला त्याचा पुढे सरकत गेला. या सगळ्या ह्याच्यामधून एक प्रकारे माझ्या मनामध्ये एक विचार सुरू झाला की बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती काहीतरी आपण एक डिजिटल युग सुरू झालेला आहे, त्यातून एक वेबसाईटची निर्मिती करावी. हा विचार आल्यानंतर मग त्यासाठी मग अभ्यास करावा लागेल. त्यामुळे मी एक समग्र अभ्यास हा बाबासाहेबांचा केला आणि तो केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की बाबासाहेब आंबेडकरांचं तर काम विविध क्षेत्रामध्ये आहे,
परंतु त्याचबरोबरीने बाबासाहेबांचं आर्थिक क्षेत्रामध्येही मोठं काम आहे. खरं म्हणजे ही वॉज द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया. म्हणजे त्यांचं सगळं शिक्षण बघितलं तर ते अर्थशास्त्रातलं आहे. आणि त्यांचा फोकसही तोच होता की जो सामान्य जो मनुष्य आहे, जो दारिद्र्यामध्ये पिचलेला जो मनुष्य आहे, तो दारिद्र्यात का आहे? कारण त्याच्याकडे द्रव्य नाहीये. त्यामुळे त्याचा विकास झाला पाहिजे, त्याला सगळ्या फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजे, त्याला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे. या दृष्टीने बाबासाहेबांची सगळी लढाई आहे. तर या सगळ्या विषयामध्ये काम करत असताना त्यांचा जो दुर्लक्षित पैलू जो होता तो अर्थशास्त्र, त्याच्यावरती मी विशेष करून अभ्यास केला आणि त्यातून असं ठरवलं की आपण डिजिटल युगामध्ये पुढे जात असताना बाबासाहेबांच्या वरती एक समग्र अशी एक वेबसाईट निर्माण करू. पण मेन फोकस तिचा असा असेल, द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया डॉक्टर बी.आर. आंबेडकर. आणि या नावाने याची एक वेबसाईट ही मी तयार केली. आणि ती वेबसाईट तयार करत असताना जो अर्थशास्त्र त्यांनी जे मांडलेलं आहे त्याचा अभ्यास केला आणि याचं प्रत्यक्ष कशा प्रकारे काम करता येईल याच्यावरती एक थॉट प्रोसेस सुरू झाली. म्हणजे स्वातंत्र्यानंतर आणि बाबासाहेबांच्या नंतर जी काही दलित चळवळ, सामाजिक चळवळ म्हणून उभी राहिली, याच्यामधला जो आर्थिक विकासाचा जो पैलू आहे तो कुठेतरी दुर्लक्षित राहिलेला आपल्याला दिसतो. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून तर अधिकार दिलेलेच आहे, त्याचबरोबर त्यांनी कधीही जागतिकीकरण म्हणा ते आत्ताचा शब्द आहे, परंतु ते बाबासाहेब एक ग्लोबल पर्सनॅलिटी होती. त्यामुळे त्यांचं विजन खूप मोठं होतं. त्यामुळे त्यांनी खाजगी उद्यमशीलतेला हे प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसतं किंवा त्याला सपोर्ट केलेला आपल्याला दिसतो. कारण केवळ सरकारच्या ह्याच्यावरती सगळं काही होऊ शकणार नाही, खाजगी उद्यमशीलता वाढली पाहिजे. आणि यातून त्यांनी एक प्रश्न केलेला आहे की सीपीडब्ल्यूडी मध्ये केवळ 3च रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर शेड्यूल कास्टचे का आहेत, ते अधिक का नाही? यातून बाबासाहेब आंबेडकरांचा एक वेगळा विचार ही डोळ्यासमोर येतो. आणि हे सगळं करत असताना, पुढे जात असताना मग असं लक्षात आलं की या विषयामध्ये आपल्याला काम करण्याची गरज आहे. मग थोडस इतिहासाचा धांडोळा घेतल्यानंतर असं लक्षात येतं की दलित चळवळीमध्ये आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये काय झालेलं आहे. तर तेव्हा असं लक्षात येतं की दादासाहेब गायकवाडांनी तेव्हा भूमिहीनांचा सत्याग्रह केला. जमीन मालकीची असणं हे गावामध्ये खूप प्रतिष्ठेचा विषय असतो. त्यामुळे खूप साऱ्या ज्या वतनी जमिनी आणि एकूण सरकारी जमिनी जे आहेत ते दलित समाजाच्या नावावरती करून द्यावं. त्यामुळे भूमिहीनांचा सत्याग्रह म्हणजे हे एका अर्थाने दलित समाजाच्या आर्थिक विकासाचं बीजारोपण त्याच्यामध्ये झालं. त्यामुळे त्यानंतर जर बघितलं तर वामनदादा कर्डक हे जे ज्येष्ठ लोकशाहीर होऊन गेले, त्यांनी त्यांच्या कवनामध्ये एक प्रश्न उपस्थित केलाय इथल्या व्यवस्थेला. सांगा टाटा बिर्ला बाटा, कुठे आहे आमच्या धनाचा वाटा? म्हणजे आम्ही एक मजूर म्हणून जे काम करतो, कष्ट करतो आणि त्यामुळे तुम्हाला जी संपत्ती प्राप्त होते त्यातला वाटा आमचा कुठे आहे? अशा प्रकारचे प्रश्न हे इथल्या व्यवस्थेच्या विरुद्ध त्यांनी उभे केले. हा सगळा एक बेस आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे आर्थिक विचार आणि यातून खरं म्हणजे एक वैचारिक त्याच्यातली जी वैचारिक बेस जो आहे त्यातला सुरू झाला असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि मला एक लक्षात असं येतंय या तुमच्या आता प्रतिपादनातनं आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यातनं, बाबासाहेबांचा विचार खऱ्या अर्थानं स्वतःच रुजवायचं एक महत्वाचं काम तुम्ही केलंय. बाबासाहेबांनी आर्थिक संपन्नतेचा विचार सांगितला होता आणि त्याचबरोबर मेरिटचा पण विचार सांगितला होता. सहजपणानं मिळणारी, आरक्षणामुळे मिळणारी नोकरी नाकारून तुम्ही स्वतंत्र व्यवसायात यायचा धाडस त्या काळामध्ये केलं. मला असं वाटतं की डिक्की पुढच्या काळात जी स्थापना झाली तशी ती बीजं पण तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात आहे की उद्योजकतेला चालना देणं आणि त्या मार्गावरती आपली पावलं टाकणं. मिलिंदजी, मला आता ही दिशा पुढे एका वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्याची इच्छा आहे. बाबासाहेबांचे आर्थिक विचार मांडत असताना मला असं वाटतं की भारतात क्वचितच कुणी हा विचार घेऊन दलित समाजातला कुठला नेता उभा राहिला होता. जे महत्वाचं काम किंवा ते धाडस मला असं वाटतं तुम्ही पहिल्यांदा केलं. पण हे करत असताना थोडंसं एक बॅकड्रॉप वरती आपल्याला अमेरिकेतल्या काही गोष्टींच्याकडे पाहायला लागेल.
अमेरिकेमध्ये ब्लॅक थिएटर आलं, भारतात दलित रंगभूमी आली. अमेरिकेमध्ये ब्लॅक मुव्हमेंट आली, भारतात दलित चळवळ आली. अमेरिकेमध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकार या सगळ्या गोष्टी आल्या, त्याची प्रत्यंतर भारतात वेगवेगळ्या नावाने आहे. परंतु अमेरिकेतला हा जो ब्लॅक कॅपिटलिझमचा विचार आहे, हा मात्र भारतात कुणी आणला किंवा रुजवला नाही. बाबासाहेबांनी तो मूलभूत विचार मांडला, पण तो फॉलो करायची हिंमत, ताकद कुठल्या व्यासपीठावरती कुठल्या नेतृत्वानं नव्हती दाखवली, जी तुम्ही दाखवली. याच्यामागचं चिंतन, मूलभूत चिंतन तर तुम्ही मला सांगितलं की दलित समाजाची ही उन्नती होणं, हा समाज आत्मनिर्भर होणं आणि देशाच्या प्रगतीमध्ये कॉन्ट्रीब्युट करणं, ही या सगळ्या याच्यातली मूळ भूमिका डिक्कीच्या स्थापनेमागची आहे. परंतु हा तुमचा विचार आणि प्रत्यक्ष स्थापना, साधारणपणे हा 4-5 म्हणजे वेबसाईट टू डिक्कीची स्थापना, हा जवळपास 5-6 वर्षांचा कालावधी. या काळातलं तुमचं चिंतन आणि या चिंतनाला पूरक ठरणाऱ्या तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी किंवा व्यक्ती, त्यांच्याबद्दल एक थोडंसं बॅकग्राऊंडर तुम्ही सांगितलं तर तिथून पुढे आपली पुढची चर्चा त्या दिशेला आपल्याला घेऊन जाते. हे खरं आहे, तुम्ही ज्या प्रकारे विवेचन केलंय की अमेरिकेतली जी ब्लॅक मुवमेंट आहे आणि भारतातली जी दलित मुवमेंट आहे, किंवा रादर ह्याला शब्द साधर्म्य जे आहे तिथे आहे, म्हणून आपण पण तसं म्हणायला सुरुवात केली. अशा असंख्य गोष्टी आहेत, दलित साहित्य, त्याच्यानंतर दलित पॅन्थर, आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका, आणि तशीच बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. असं जर सगळा जर तुलनात्मक जर बघितलं तर खूप सारं साम्य हे दिसतं. परंतु एक गोष्ट जी आहे ती राहून गेली, ती म्हणजे 1960 आणि 70च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये जे एक यादवी युद्ध झालं, म्हणजे ब्लॅक वर्सेस व्हाईट असा एक खूप मोठा संघर्ष झाला 60 ते 70च्या दशकामध्ये. आणि त्यातून तिथले जे राज्य करणारी जी लोक होती त्यांनी याच्यातून धडा घेतला. आणि खरं म्हणजे जर आपण बघितलं तर 1945च्या सेकंड वर्ल्ड वॉर नंतर अमेरिका ही एक जगामध्ये एक सुपर पॉवर, एक कॅपिटलिस्ट कंट्री म्हणून उदयास येत होती. आणि हे एका बाजूला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं अमेरिकेमध्ये तर 1963 साली मार्टिन ल्युथर किंगच्या नेतृत्वाखाली एक लॉंग मार्च निघाला होता, ज्याच्यामध्ये 2 लाख आफ्रिकन अमेरिकन जे नागरिक आहेत ते सहभागी झाले होते. आणि त्या सगळ्या लॉंग मार्चचा मुख्य हेतू हे आर्थिक अधिकार जे आहे आणि समानतेचा अधिकार हा मिळाला पाहिजे, हा त्याच्यातला होता, जे आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे. त्यामुळे एक प्रकारे तिथे अमेरिका सुपर पॉवर होते, कॅपिटलिस्ट कंट्री होते, आणि दुसऱ्या बाजूला तिथले लोक आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे यासाठी रस्त्यावरती उतरून जे मोर्चे काढतायत, ह्याचा विचार तिथल्या सरकारने केला. आणि त्यांनी असं ठरवलं की जर अमेरिका कॅपिटलिस्ट कंट्री म्हणून उदयास येत असेल तर मग आपल्या देशात राहणारा जो हा आफ्रिकन अमेरिकन समुदाय आहे त्याला सुद्धा आपण विल मेक देम पार्ट ऑफ अ कॅपिटल. आणि त्यातून जे रिचर्ड निक्सन जे प्रेसिडेंट होते तेव्हा 1967 साली एक प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढली, त्यातून अफर्मेटिव्ह ऍक्शन, सप्लायर डायव्हर्सिटी आणि अशा गोष्टी, म्हणजे अमेरिकेमध्ये रिझर्वेशन नव्हतं जसं आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये बाबासाहेबांनी ठेवलं, परंतु तिथे मग 1967 साली प्रेसिडेन्शियल ऑर्डरच्या माध्यमातून अफर्मेटिव्ह ऍक्शन, सप्लायर डायव्हर्सिटी आणि मग ब्लॅक कॅपिटलिझम चा नारा दिला गेला. आणि त्यातून मुळात हेतूच हा होता की सरकारी स्तरावरती कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये रिझर्वेशन आणणं आणि अमेरिकन इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन स्वतःहून, ज्याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन असं म्हणू, त्यांनी स्वतःहून ब्लॅक जे युथ आहेत, ब्लॅक छोटे मोठे व्यवसाय करणारी जी मंडळी आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं आणि त्यांना त्यांच्या सप्लाय चेन मध्ये सामावून घेणं, हा एक खूप मोठा प्रयोग हा अमेरिकेमध्ये झाला. आणि खरं म्हणजे नंतर पुढे अमेरिकेत एक डिसेग्रिगेशन मुवमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात झाली. म्हणजे ज्याला जेफरसननी जी अमेरिकेची कॉन्स्टिट्यूशन लिहिली 1863 आणि 1963, 100 वर्ष होऊन सुद्धा जे नागरिकांना समानतेचा अधिकार मिळत नव्हता
त्याच्या विरुद्ध जो संघर्ष त्या ठिकाणी झाला आणि त्या संघर्षातून पुढे तिथे अफर्मेटिव्ह ऍक्शन, सप्लायर डायव्हर्सिटी, प्रेफरन्शियल कॉन्ट्रॅक्ट आणि अशा सगळ्या बाबी तिथे निर्माण झाल्या आणि एक ब्लॅक कॅपिटॅलिझमच्या माध्यमातून या समुदायाला मेनस्ट्रीमिंगसाठी, त्याला डिसेग्रिगेशन मुवमेंट असं म्हणतात, त्यासाठी मोठा प्रयोग हा अमेरिकेत झाला. याचा आम्ही एक तपशीलवार याचा अभ्यास केला आणि याचा एक मोठा प्रभाव एक तर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि अमेरिकेतली कॅपिटॅलिझम, ब्लॅक कॅपिटॅलिझमची मुवमेंट, याचा अभ्यास आणि याचा प्रभाव, यातून मग भारतामध्ये सुद्धा दलित कॅपिटॅलिझम हा एक नवा शब्द ज्याला म्हणता येईल हा आपण त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि हा ह्या पुढच्या वाटचालीचा, डिक्कीच्या त्याला बेस म्हणता येईल तो राहिला. हा दलित कॅपिटॅलिझमचा विषय खूप महत्वाचा, ताकदीचा. तुम्ही अतिशय कष्टपूर्वक तो समजून घेऊन भारतात मांडायला सुरुवात केली. 2005च्या 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीदिनी हा उपक्रम सुरू झाला. परंतु काही काळानंतर हळूहळू हा विस्तार होत असताना तुम्ही डिक्की फेअरचं आयोजन करायला सुरुवात केली होती. काही उद्योजकांना तुम्ही निमंत्रित करायला सुरुवात केली आणि जो प्रश्न वामनदादा कर्डकांनी टाटा, बिर्ला आणि बाटाला विचारला होता की कुठे ठेवला यांचा धनाचा वाटा, तर हा वाटा मिळवण्यासाठी समाज बांधवांना त्या पद्धतीने शक्तिमान करण्याचा प्रयत्न तुम्ही त्या मुवमेंटमध्ये करायला सुरुवात केली. तर हा प्रारंभिक अनुभव उद्योजकांशी चर्चेचा, त्यांना निमंत्रित करण्याचा आणि त्यांच्याकडनं मिळणाऱ्या प्रतिसादाचा कसा होता? खरं म्हणजे जेव्हा आम्ही अशी कल्पना मांडली की यातून एक भारतामध्ये दलित समाजाचा आर्थिक विकास झाला पाहिजे, या संदर्भातली एक प्रॅक्टिकल भूमिका घेऊन पहिल्यांदा अशी पुण्यामध्ये आपण विचार मांडला. त्यातून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेची आपण सुरुवात केली. खरं म्हणजे मूळ हेतू त्याच्यातला हाच होता की दलित समाजामध्ये एक बिझनेस लीडरशिप ही निर्माण करणं. कारण तसं बघितलं तर दलित समाजामध्ये सर्व प्रकारचे लीडर्स आहेत, पॉलिटिकल लीडर्स, सोशल, इंटेलेक्च्युअल, असे सगळे लीडर्स आहेत. तर एक बिझनेस लीडर्स आणि एक जो दुर्लक्षित क्षेत्र आहे आर्थिक विकास जो मुख्य आहे, त्याच्यावरती कुठेही काम जास्त झालेलं नव्हतं, तिथे करायचं आणि या चेंबरची सुरुवात झाली. आणि त्यातून मग आम्ही जसं माझी जी भूमिका आहे मध्यम मार्ग ज्याला म्हणता येईल, त्या मध्यम मार्गाचा अवलंब करून इंडस्ट्री याच्याशी एक आम्ही चांगला संपर्क, रॅपो निर्माण केला. टाटा हाऊस आहे त्यांच्याशी पहिल्यांदा माझा संपर्क आला, गोदरेज हाऊस यांच्याशी माझा संपर्क आला, पुण्यामध्ये थर्मॅक्स कंपनीशी त्यांच्याशी माझा संपर्क आला आणि यातून आम्ही पुण्यामध्ये पहिलं एक्झिबिशन भरवलं आणि एक्झिबिशन भरवल्यानंतर त्याला खूप सक्सेस आला आणि लोकांना कन्व्हिन्स करणं हे जे आहे हे खूप मोठं चॅलेंज होतं. एक तर लोकांनी खूप चेष्टा केली याची की अरे असं कुठे चेंबर असतो का, दलित समाजात कुठे उद्योजक आहेत वगैरे वगैरे, परंतु मोठ्या प्रमाणात दलित समाजात उद्योजक आहेत. आणि मग त्यांना आम्ही एकत्र केलं आणि मुंबईमध्ये जे आमचं दुसरं एक्झिबिशन ह्याच्यामध्ये झालं, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये, त्या एक्झिबिशनला मिस्टर आदी गोदरेज हे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते आणि दुसऱ्या दिवशी रतन टाटा हे त्या कार्यक्रमात आले होते आणि रतन टाटानी येऊन त्या स्टेजवरून हे जाहीर केलं की दलित समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारचे उद्योजक आहेत आणि ते खूप छान काम करतायत, त्यांना टाटा समूह तर रोजगार देईलच, परंतु सर्व इंडियन इंडस्ट्रीनी त्यांना रोजगार दिला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी मांडली आणि माझ्यासोबत त्यांनी शेक हँड केला. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, ज्यांनी हा प्रश्न वामनदादा कर्डकांनी उपस्थित केला होता की सांगा टाटा, बिर्ला, बाटा कुठे आहे आमच्या धनाचा वाटा, तेव्हा 2011 मध्ये मुंबईत रतन टाटा येऊन त्यांनी सांगितलं आणि माझ्याशी त्यांनी शेक हँड केला की मिलिंद, टाटा उद्योग समूहामध्ये
दलित समाजाच्या उद्योजकांना हे प्रतिनिधित्व मिळेल, त्यांना वेंडर सप्लायर्स म्हणून आम्ही सहभागी करून घेऊ, याचं उत्तर मला 2011ला या निमित्ताने मिळालं. मिलिंदजी, खूप छान तो अनुभव निश्चित तुम्हाला आलेला असेल. भारतातले जे उद्योजक अतिशय दिग्गज मानले जातात, भारतातल्या सगळ्या ध्येयधोरणावरती ज्यांचा परिणाम असतो, त्यांनी तुमच्याशी शेकहँड केला, एक प्रकारची ही हातमिळवणी होती. आणि मला असं वाटतं त्यानंतर त्यांच्या उद्योगामध्ये दलित उद्योजकांसाठी काही वाटा राखीव ठेवण्याची हालचाल सुरू झाली. म्हणजे अमेरिकेत जो पुढाकार उद्योजकांनी घेतला आणि ब्लॅक एंटरप्रेन्योर्ससाठी काही वाटा त्यांनी राखीव ठेवला, तशा प्रकारची सुरुवात मला वाटतं यानंतर भारतात झाली. आणि त्यामागे डिक्कीचा हा प्रयत्न किंवा मिलिंद कांबळे या व्यक्तीचा हा पुढाकार महत्वाचा होता. मिलिंद, त्यानंतर म्हणजे आता या गोष्टीला साधारणपणे मला वाटतं 13-14 वर्ष उलटली आहेत. 2005-7-8 मध्ये हे अधिवेशन आपलं झालेलं होतं. तर या मागच्या 12-13 वर्षामध्ये किंवा एक दशकापेक्षा अधिक काळामध्ये ही वाटचाल कुठल्या दिशेने गेलेली आहे? ज्या मूळ भूमिकेतनं तुम्ही हा प्रवास सुरू केला होता, हा प्रवास आता कुठल्या टप्प्यावरती आलेला आहे? एक छोटासा तो झरा होता, ही महानदी आता किती मोठी झाली आहे? देशभरात आज डिक्कीचं अस्तित्व नेमकं काय आहे? मुंबई मधलं जे एक्झिबिशन झालं आणि ज्याच्यामध्ये रतन टाटा याच्यामध्ये आले आणि त्याचं एक खूप मोठं कव्हरेज मीडियाच्या माध्यमातून मिळालं आणि त्याचा परिणाम असा झाला की देशभरामधले जे दलित समाजातले जे उद्योजक आहेत यांच्यापर्यंत हे पोचलं आणि त्यांना असं लक्षात आलं की यस, एक प्लॅटफॉर्म हा SC/ST उद्योजकांसाठी निर्माण झालेला आहे. आणि मग ते इतके फास्ट सगळे देशभरातले लोक जोडले गेले आणि मग त्यातून आम्ही प्रत्येक स्टेटमध्ये चॅप्टर ओपन करण्याची एक श्रृंखला सुरू केली आणि आज मितीला देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये डिक्कीचे चॅप्टर्स आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणच्या राज्य सरकारांनी एक त्या राज्यातला एक चेंबर म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे आणि जे काही सरकार पॉलिसी मेकिंग करतं विशेषतः इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यामध्ये आमच्या लोकांना बोलवून घेतलं जातं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं जे चॅलेंज होतं ते या सगळ्या उद्योजकांना एकत्र करणं, त्यांच्याकडे जे टॅलेंट आहे ते टॅलेंट शोकेस करणं इंडियन सोसायटीला, इंडियन इंडस्ट्रीला, त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट चालवणारी जी मशिनरी आहे त्यांना, हे सगळं झालं. त्यामुळे 2011ला एक नॅशनल चेंबर म्हणून भारत सरकारनेही याला मान्यता दिली. तेव्हा फायनान्स मिनिस्टर प्रणव मुखर्जी होते आणि त्यांनी मग आम्हाला 2011 पासून प्री बजेट डिस्कशन ला बोलवायला सुरुवात झाली. त्यामुळे मग CII, फिक्की, असोचेम आणि एक डिक्की, एक नॅशनल चेंबर 2011 पासून याला मान्यता मिळाली. हा एक टप्पा झाला आणि याच्यामध्ये ज्या प्रणवजींच्या पुढाकारातनं ही सुरुवात झाली त्याच प्रणवजींच्या हस्ते तुम्ही पद्मश्री नागरी सन्मान स्वीकारला. खूप चांगला योग मला असं वाटतं हा नक्की त्या आयुष्यातला. नाही, तुम्हाला गंमत सांगतो, 2011ला ते फायनान्स मिनिस्टर होते. त्यांनी आम्हाला प्री बजेट डिस्कशनला बोलवलं आणि मग नंतर पुढे 2013ला ते भारताचे राष्ट्रपती झाले आणि मग त्यांच्याच हस्ते मला 2013ला हा पद्मश्री पुरस्कार मिळाला. येस, खरंय. हा एक मोठा आणि खूप चांगला योगायोग मला असं वाटतं म्हणता येईल. तुम्ही बोलत होता तो डिक्कीला या राष्ट्रीय पातळीवरच्या व्यासपीठावरती ही मान्यता मिळाली आणि देशाची ध्येय धोरणं ठरवत असताना डिक्कीचा आवाज महत्वाचा मानला जायचा. मिलिंदजी, याला जोडून माझा पुढचा प्रश्न असा आहे की हा आवाज महत्वाचा मानला जात असताना, नवी धोरणं ठरवत असताना आताच्या सरकारचं, मोदी सरकारचं जे नवं धोरण आहे स्टँड अप इंडियाचं, प्रामुख्यानं दलित समाजाच्या पुनरुत्थानासाठी, आत्मनिर्भरतेसाठी इनिशिएट केलेलं हे धोरण, यात डिक्कीचा नेमका सहभाग काय होता किंवा यात मिलिंद कांबळेंचा पुढाकार नेमका काय होता? काही प्रकाश टाकू शकाल?
थोडं तिथे येण्यापूर्वी थोडस मला काही सांगावंसं वाटतंय. असं आहे की जेव्हा हे जे सगळे चेंबर आहेत देशभरातले, हे सगळे चेंबर्स जे आहेत ते सरकारच्या सोबत काम करतात. कारण सरकार जे असतं हे पॉलिसी मेकर असतं. त्यामुळे आम्ही जेव्हा काम सुरू केलं 2014 पर्यंत, माननीय डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं. त्यांच्यासोबत आमच्या सगळ्या डिपार्टमेंटची इंटरॅक्शन सुरू झाल्या. प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग अहलुवालिया असतील, सोशल जस्टिस, कॉमर्स मिनिस्ट्री असेल, फिनान्स मिनिस्ट्री असतील, चिदंबरम फायनान्स मिनिस्टर होते. इथपासून ते ह्या सगळ्यांशी ऍज अ चेंबर म्हणून जसं सगळे चेंबर काम करतात त्याच प्रकारे आमचंही काम सुरू झालं. त्याच्यानंतर 2014 नंतर मोदीजींचं सरकार आलं. त्यामुळे स्वाभाविकपणे आम्ही चेंबर म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींना भेटायला गेलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की आमची जी ऍक्टिव्हिटी जी होती ती सगळी त्यांना ब्रीफ केली. ते म्हणले ठीक है, आप चिंता मत करिए, जो अभी उनकी सरकार है तो जो भी आपको चाहिए हम पूरा आपको सपोर्ट करेंगे और मदत करेंगे. अशा प्रकारचं त्यांनी आमच्या शिष्टमंडळांना सांगितलं. आणि ते म्हणाले कि आप जो काम कर रहे हैं वो बहुत बड़ा काम है, बहुत अलग काम है. जो युवा है, दलित समाज में जो युवा है उनको उद्योगाकडे घेऊन जाणं हे मोठं काम आहे. हे करता आहात आणि त्याला सरकार पूर्णपणे सपोर्ट करेल. स्वाभाविकपणे तुम्ही एक चेंबर म्हणून कोणालाही भेटलात तर सगळेजण अशाच प्रकारे स्वागत करत असतात. त्यामुळे तो भाग झाला. मग पुढे अनेक मीटिंग्स आणि अशा सरकारच्या सोबत मग सरकारचं मंत्रिमंडळ स्थापन झालं. मग त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या यांच्या सोबत स्वाभाविकपणे चेंबर म्हणून आमचा डायलॉग सुरू झाला. तर याच्यातली घटना अशी घडली की 2015 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 125वे जयंती वर्ष होतं आणि ते वर्ष साजरं करण्यासाठी प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक 12 कॅबिनेट मंत्री यांची एक त्यांनी कमिटी केली होती आणि त्याच्यामध्ये एक 6 जणांना समाजाच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे काम करतात त्यांनाही त्याच्यामध्ये बोलवलं होतं. त्याच्यामध्ये मलाही त्यांनी निमंत्रित केलं होतं. त्यामुळे मी वर्षभर त्या कमिटीचा एक सदस्य म्हणून प्रधानमंत्री कार्यालयाच्या सोबत आणि यांच्या सोबत काम करण्याचा एक मला अनुभव आला. आणि त्यातली जी पहिली मीटिंग होती 17 जुलै 2015 ला त्यांच्या घरी ती मीटिंग झाली. आणि त्या मीटिंग मध्ये माझा परिचय जेव्हा मी करून द्यायला सुरुवात केली तेव्हा प्रधानमंत्री मला म्हणाले की मिलिंद आप रुको, आपको मैं इंट्रोड्यूस करता. आणि मग सगळे जे राजनाथ सिंग पासून सगळे माननीय मंत्री होते त्यांना आणि सगळ्यांना माझा परिचय करून दिला. मला एकदम असं थोडस हे, कारण माझ्याबद्दलची सगळी माहिती इन्फॉर्मेशन हे त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. कारण आम्ही एक कन्स्ट्रक्टिव्ह आणि एक पॉझिटिव्ह विचारांनी काम करणारी एक ऑर्गनायझेशन म्हणून आम्ही करत होतो. तर त्यांनी माझा परिचय. आणि मग जेव्हा मला बोलायचं संधी आली तेव्हा मग मी असं म्हणालो की बाबासाहेबांचं 125वे जयंती वर्ष आहे आणि या वर्षामध्ये सरकार म्हणून सरकारी स्तरावरती जन्मशताब्दी आणि असं करण्याचे एक हे ठरलेला एक पॅटर्न आहे. मग एखादं नाणं काढणं, टपालाचं तिकीट काढणं किंवा 2-4 प्रोग्राम करणं वगैरे वगैरे. परंतु या व्यतिरिक्त मी असं सुचवलं की दलित समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जो डेमोग्राफिक डिव्हिडंड जर बघितला तर तरुण हा मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचे जे ऍस्पिरेशन्स आहेत हे खूप वेगळे ऍस्पिरेशन्स आता नव्या दलित युथचे आहेत. तर ते ऍड्रेस करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मग मी एक सजेशन केलं की याच्यामध्ये या वर्षात बाबासाहेबांचं 125वं वर्ष आहे. त्यामुळे आपण जर असं केलं की आपल्या देशामध्ये 27 पब्लिक सेक्टर बँक आहेत आणि त्यांच्या 1.25 लाख ब्रांचेस देशामध्ये आहेत. तर 125व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक बँकेच्या शाखेनी जर एका अनुसूचित जाती किंवा जनजातीच्या तरुणाला जर सपोर्ट केला तर एक 1.25 लाख नवे उद्योजक निर्माण होऊ शकतात. आणि ज्याच्यासाठी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा जो आर्थिक विचार आहे याच्यासाठी आम्ही काम करतोय
तर एक हे इकॉनॉमिक इम्पॉवरमेंट इयर म्हणूनही आपण असं साजरं करावं. त्यांना ती कल्पना आवडली आणि त्या 17 जुलै 2015 आणि त्याच्या दुसऱ्याच महिन्यात म्हणजे 15 ऑगस्ट 2015 माननीय प्रधानमंत्री यांनी लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये त्यांनी स्टँड अप इंडिया, बाबासाहेबांचं 125वे जयंती वर्ष, 1.25 लाख नवे अनुसूचित जाती जनजातीचे उद्योजक तयार करणं, जेणेकरून विकास केवळ शहरामध्ये नाही तर ग्रामीण भागातही ज्या ब्रांचेस आहेत तिथेही त्यांना सपोर्ट मिळेल. आणि त्याच्या जोडीला एक महिला, जी जनरल कॅटेगरीतली जी महिला असेल तिलाही सपोर्ट. तर अशी ती स्टँडअप इंडियाची स्टोरी आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या ती योजना बनवण्यापासून आता इम्प्लिमेंटेशन मध्येही आम्ही त्याचे नॅशनल लेवलचे स्टेक होल्डर आहोत. ही योजना 3 वर्षासाठी होती. परत आम्ही जाऊन भेटलो की टार्गेट आपण अचीव नाही केलेला आहे. फक्त 22,000च SC ST उद्योजकांना याचा लाभ मिळालेला आहे. ती योजना वाढवली पाहिजे. मग परत 2019च्या बजेटमध्ये तेव्हाच्या बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन मॅडम यांनी ही योजना 2025 पर्यंत नेली. तर अशा प्रकारे यातून एक दलित समाजाचा आर्थिक विकास होण्यासाठी विना तारण कर्ज 10 लाख ते 1 कोटी पर्यंत अशा स्वरूपाची ही योजना याच्यामध्ये आहे. मला एक याच्यातनं जाणवलेली गोष्ट अशी आहे की मनगटातली ताकद नक्कीच महत्वाची असते, परंतु सभा, आंदोलनं अशा गोष्टींसाठी रस्त्यावरती उतरून ही ताकद दाखवण्यापेक्षा हीच ताकद विधायक मार्गाने उद्योगाच्या स्वरूपात दाखवली तर समाजाची अधिक चांगल्या पद्धतीने उन्नती होऊ शकते. एक विधायक मार्ग त्यातनं जोपासता येऊ शकतो आणि त्यातनं देश मोठा होऊ शकतो. याचं एक प्रत्यंतर मिलिंदजी तुमच्या स्वतःच्या आणि डिक्कीच्या माध्यमातून या देशाला पाहायला मिळालं. मिलिंदजी, ही झाली संघटनात्मक वाटचाल. दलित तरुण, दलित उद्योजक हा डोळ्यासमोर ठेवून एक ध्यासाने प्रेरित होऊन तुम्ही केलेलं हे कॉन्ट्रीब्युशन देशासाठी. पण याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की तुम्ही आणखी अनेक गोष्टींमध्ये सहभागी होत आहात. पर्टिक्युलरली जम्मूच्या IIM मध्ये तुमचा सहभाग खूप महत्वाचा आहे आणि आता अलीकडं तुमच्याकडं IIM जम्मूची चेअरमनशिपची जबाबदारी सोपवलेली आहे. ही जबाबदारी आणि याच्याशिवाय अन्य तुमचे जे उपक्रम आहेत थोडी त्यांची ओळख आम्हाला करून द्या. असं आहे की मी 2016 साली माझी IIM काशीपूर वरती एक गव्हर्निंग बोर्ड मेंबर म्हणून माझी नेमणूक झाली. IIMचा एक नवा कायदा आला. त्या नव्या कायद्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचे प्रतिनिधी हे असले पाहिजेत. याच्यातून माझे 5-6 सहकारी जे आहेत ते वेगवेगळ्या IIMs वरती भारत सरकारने गव्हर्निंग बोर्ड वरती नेमले. त्याच्यातला माझाही त्याच्यामध्ये IIM काशीपूर वरती मी 3 वर्ष काम केलं. तिथेही नवं होतं ते IIM स्थापन झालं होतं. तिथेही सगळं इस्टॅब्लिश करणं असं सगळाच त्याच्यातला भाग होता. त्याच्यात माझा सहभाग राहिला. मग त्यानंतर माझी 3 वर्षाची टर्म संपली आणि 3 वर्षाची टर्म संपल्यानंतर मला अचानक 16 मे 2019 साली मला मिनिस्ट्री ऑफ HRD कडनं पत्र आलं की माझी नियुक्ती ही IIM जम्मूच्या चेअरमन पदी, गव्हर्निंग बोर्डच्या अध्यक्षपदी, ज्याला नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली आहे. त्याला चेअरमन गव्हर्निंग बोर्ड असं म्हणतात. आणि आता नव्या कायद्याप्रमाणे हे जे IIM जम्मूचं किंवा IIMच्या ह्याचं चेअरमन पद म्हणजे हे चान्सलर अशा स्वरूपाच ते असतं. तर ती मिळाली मला जबाबदारी. हे जे जम्मूचं जे IIM आहे हे 16-17च्या ह्याच्यामध्ये स्थापन झालं आहे. भारतामध्ये जे 20 IIM आहे त्याच्यातलं सगळ्यात तरुण आणि सगळ्यात शेवटी स्थापन झालेलं हे IIM आहे. 16-17, 17-18 आणि 18-19 या 3 वर्षामध्ये जर बघितलं तर ते IIM लखनौ याला मॉनिटर करत होतं, चालवत होतं. ज्याच्यामध्ये पहिल्या वर्षी 45 विद्यार्थी, दुसऱ्या वर्षी 60 विद्यार्थी आणि 2019 मध्ये
मे मध्ये मी चार्ज घेतला आणि जूनला सगळे ऍडमिशन झाले, जून जुलैला. तर 97 विद्यार्थी, म्हणजे 160 इंटेक पैकी 97 विद्यार्थी. तर खरं म्हणजे जम्मू अँड काश्मीर म्हणून एक जे लोकांच्या मनामध्ये जे हे आहे, तर हे तर आहेच आहे, परंतु याच्यावरती मात करायची आहे. त्यामुळे माझं जे गव्हर्निंग बोर्ड जे आहे आणि आमच्या याचे जे डायरेक्टर्स जे आहेत त्यांना मी सांगितलं आणि सातत्याने मी तिथल्या फॅकल्टीशी चर्चा केली. त्याचबरोबर आमच्या गव्हर्निंग बोर्डच्या मीटिंगमध्ये सगळ्यांना मी विनंती केली की एक चॅलेंजिंग जॉब आहे, कारण इमारत नाहीये. आम्ही एका जुन्या इमारतीमधून, जम्मू युनिव्हर्सिटीच्या जुन्या इमारतीमधून तिथून आता आम्ही हे चालवतो आहोत IIM. त्यामुळे आम्हाला नवं बिल्डिंग बांधायची, इमारत बांधायची आहे. इथपासून ते लोगो डिझाईन करणं, हे सगळं आम्ही काम केलं आणि एक सुंदर इमारतचा नकाशा झालाय, त्याचं टेंडर झालं आणि त्याचं काम सुरू होईल आणि 2 वर्षामध्ये ही आमची इमारत उभी राहील. माझी 2024 पर्यंत नियुक्ती आहे 4 वर्षासाठी. तर आम्ही असं ठरवलं की सगळ्यांनी वेळ द्यायचा, सगळ्या गव्हर्निंग बोर्डच्या मेंबरनी इंडस्ट्रीचा कनेक्ट वाढवायचा, एक एक्सलंट इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं. कन्स्ट्रक्शन मध्ये गेली 30 वर्षे मी काम करतोच आहे, त्यामुळे एक एक्सलंट इन्फ्रास्ट्रक्चर आणि एक्सलन्स इन अकॅडमिक असे 2 सूत्र आम्ही ठरवले आणि त्याच्यावरती देशभरातल्या सीईओजना बोलून आम्ही सीईओ कॉन्क्लेव्ह केली, HR कॉन्क्लेव्ह केली आणि इतक्या गोष्टी हे आम्ही केल्या. आणि त्याचबरोबर आम्ही व्हिजिबिलिटी वाढवली, म्हणजे जिथे 160 इंटेक होता 2019-20च्या अकॅडमिक इयर मध्ये, तिथे फक्त 97 विद्यार्थी आले होते, त्यातले एकही मुलींनी ऍडमिशन घेतलं नाही. मग त्याच्यावरती आम्ही प्रयत्न केले आणि मला आता सांगायला, वर्षभराचे जे आमचे प्रयत्न आहेत याचं फलित असं आहे की आता IIM जम्मू हाऊसफुल, म्हणजे आम्ही 160 वरून 180चा इंटेक केला, त्याच्याही पुढे जाऊन यावर्षी आम्ही 240 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. मागच्या वेळेस ओपन कॅटेगरी पासून शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब सगळ्याच्या जागा रिकाम्या गेल्या होत्या. यावर्षी सगळ्या जागा हाऊसफुल झालेल्या आहेत, लोक वेटिंग वरती आहेत. आणि कारण आम्ही वर्षभरामध्ये ज्या प्रकारचे कार्यक्रम हे राबवले, त्यातून देशभरातल्या पालकांनाही एक त्याच्यातला कॉन्फिडन्स आला की येस, हे IIM नवीन असलं तरी खूप ऍक्टिव्ह आहे, खूप प्रोग्राम्स आहेत आणि 100% प्लेसमेंट. आणि आमचं जे आता प्लेसमेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये मिनिमम मुलाचा जो सॅलरी आहे ती 10.5 लाख रुपये आणि मॅक्सिमम 24.5 लाख रुपये, म्हणजे 8 लाखचं पॅकेज एक कंपनी घेऊन आली होती. मुलांनी म्हटले की नाही, आम्ही 10 लाखाच्या खालच्या पॅकेजमध्ये येणारच नाही. कारण याचं कारणच आम्ही इतका जबरदस्त इंडस्ट्री कनेक्ट निर्माण केला. कारण शेवटी मी इंडस्ट्रीचा मनुष्य आहे, मी CIIच्या नॅशनल काउन्सिलमध्ये गेली 7 वर्ष आहे. त्यामुळे हुज हू देशातले इंडस्ट्रीचे जे ज्यांना म्हणता येईल, दे नोज मी व्हेरी वेल. त्यामुळे कोणालाही आम्ही शब्द टाकला किंवा तुम्ही आमच्या HR कॉन्क्लेव्हला या किंवा तुमच्या CEOजना पाठवा आमच्या मुलांशी इंटरॅक्ट करायला किंवा प्लेसमेंटसाठी, तर त्यामुळे याचा एक एकत्रित परिणाम होऊन एक अतिशय कमी कालावधीमध्ये देशामध्ये अनेक IIMsना विद्यार्थी मिळालेले नाही आहेत अजून, पण आमच्याकडे जम्मू अँड काश्मीर IIM जे आहे आमचं, त्याला पूर्ण विद्यार्थी मिळाले, चांगला स्टाफ, अतिशय सुंदर बिल्डिंग ही तयार होती आहे. क्या बात आहे, हे खूपच छान ही सगळी वाटचाल आहे. आणि मला असं वाटतं की सोशल कनेक्ट असणारी एखादी व्यक्ती अशा अधिकार पदावरती आल्यानंतर काय काय होऊ शकतं याचं हे एक खूप चांगलं प्रत्यंतर मला असं वाटतं म्हणावं लागेल. ललितजी, या सगळ्या वाटचालीमध्ये आतापर्यंतच्या तुमचं जे आता ऐकत होतो किंवा जी कल्पना आहे, माहिती आहे, अतिशय तरुण वयात जेव्हा नोकरी सहज मिळणं शक्य होतं, अशा वेळी तुम्ही आरक्षणाने मिळणारी नोकरी नाकारलीत, उद्योग सुरू केलात, स्वतःच्या बळावरती स्वतःला घडवलं. तुमची पुढची पिढी जेव्हा प्रत्यक्षात आली, मला माझं बोलण्याचं आठवतं, तुम्ही मुलीच्या तुमच्या शाळा कॉलेजच्या संदर्भात सुद्धा असाच एक निर्णय कणखरपणाने घेतलात आणि त्याही वेळेला आरक्षण नाकारलं. ते अगदी बरोबर आहे की एकूण समाज पाहता जिथं गरज आहे त्या प्रत्येक ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे, परंतु
जिथं एक स्टेप ओलांडून ती व्यक्ती पुढे गेलेली आहे. तिने आता हा बॅटन आरक्षणाचा आपल्या समाज बांधवाकडे पुढे दिला पाहिजे. तुम्ही एका जागरूक समाज बांधवाचं हे रूप दाखवलं, थोडंसं त्याच्याबद्दल काही प्रकाश टाकू शकाल? खरं म्हणजे माझी मुलगी जेव्हा 7वीला शाळेमध्ये होती तेव्हा 7वीला सावित्रीबाई फुले नावाने काहीतरी एक स्कॉलरशिप सुरू झाली होती. विशेषतः जे मागासवर्गीय अनुसूचित जाती जनजातीतील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी. तर मी ती शाळेमध्ये कांबळे आडनाव असल्यामुळे त्या वर्ग शिक्षिका ज्या आहेत त्यांनी तिला विचारलं की हे बघ, हा अर्ज आहे तो तुझ्या आई बाबांच्याकडून भरून घेऊन ये सही करून, आणि म्हणजे ते केलं म्हणजे तुला स्कॉलरशिप मिळेल 7वी मध्ये. मग ती माझी मुलगी घरी आली आणि माझी मिसेस आणि आम्ही दोघांच्या समोर तिने मला तो अर्ज दिला की शाळेच्या बाई असं म्हणतायत की जे दलित समाजातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे, तू हा फॉर्म भरून दे. आणि मग ती जेव्हा संध्याकाळी आमच्या घरी आली आणि तिने जेव्हा हा फॉर्म दिला आणि सांगितलं की असं असं बाईंनी हा फॉर्म भरून द्यायला सांगितलाय, पण हे दलित समाज म्हणजे काय आणि दलित म्हणजे काय असा तिला प्रश्न होता. तो प्रश्न तिने मला विचारला. तेव्हा मग मी तिला सांगितलं की आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत, फॉलोअर आहोत, आणि बाबासाहेब आंबेडकर हे इंटेलिजंट होते, आणि म्हणून जे दलित समाज जे म्हटलं जातं तर ती लोक इंटेलिजंट असतात, त्यांना दलित समाजाचं म्हणतात. असं एक तिला मी सांगितलं. आणि मी हे सांगितलं की तू बाईंना सांग की आम्हाला काही स्कॉलरशिप नको आहे आणि तू तो फॉर्म त्यांना परत देऊन टाक, ज्यांना कोणाला आवश्यक असेल त्यांना ती द्या म्हणून. परंतु शाळा, त्याचे नियम, शिक्षक, त्यामुळे त्या शिक्षकांनी सांगितलं, तिच्या वर्ग शिक्षिकेने सांगितलं की नाही, मग तुला जर स्कॉलरशिप नको असेल तर तुझ्या पालकांना मला लिहून द्यावा लागेल, कारण तसं मला शासनाला रिपोर्ट करावं लागेल. परत ती आली आणि मग आम्ही तो फॉर्म भरून दिला आणि तिने ते शाळेमध्ये तो फॉर्म नेऊन दिला. हा एक प्रसंग. जेव्हा तिची 10वी झाली, 10वी झाल्यानंतर तिच्या 11वीच्या प्रवेशाचा विषय आला, तेव्हा माझ्या मिसेस आणि मी असं ठरवलं आणि मुलींनी तिघांनी की आपण प्रवेश हा जनरल कॅटेगरी मधून आपण घ्यायचा. खरं म्हणजे तिला खूप चांगलं कॉलेज मिळालं असतं, पण नंतरही चांगलंच कॉलेज मिळालं. तर तिथेही आम्ही आरक्षण हे नाकारलं आणि खुल्या वर्गातून आम्ही प्रवेश घेतला. आता ही पोस्ट मी माझ्या फेसबुकला टाकलेली होती आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की जे इम्पॉवर्ड आहे, म्हणजे आरक्षणाचा जो मूळ हेतू आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते याच्यासाठी दिलेलं आहे की आरक्षणाने तुम्ही त्याचा लाभ घ्या. आता माझ्या वडिलांनी घेतलं आरक्षणाचा लाभ, मला प्रवेशासाठी झाला, पण मी पुढे काही नंतर काही कुठल्याही प्रकारचं आरक्षण घेतलं नाही. माझ्या मुलीला तर आरक्षणाचा प्रश्नच नाही, कारण मी इम्पॉवर झालेला आहे, माझ्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी मी करू शकतो. त्यामुळे जे बाबासाहेबांचं जे म्हणणं, जे इम्पॉवर जर तुम्ही झाला तर तुम्ही ते सोडलं पाहिजे, कारण तरच ते इतरांना मिळेल. कारण त्याच्यामध्ये असं आहे की एक रनवे तयार केलेला आहे आणि त्या रनवेवरती टेक ऑफ घेण्यासाठी जर तुम्हाला समजा आरक्षणाची आवश्यकता आहे तर ती नक्की घ्या, पण टेक ऑफ घेतल्यानंतर तुम्ही वरती जा ना, परत नका घेऊ, केवळ रनवेवरतीच घिरट्या घालत नका बसू. तर हा त्याच्यातला एक उद्देश होता आणि म्हणून ते आम्ही गिव्ह अप केलं आरक्षण. आणि कारण मी जर गिव्ह अप केलं तर माझ्या मुलींनी, तर दुसऱ्या डिझर्विंग आरक्षण असणाऱ्या मुलीला, डिझर्विंग मुलीला त्याचा फायदा होईल, ही मी पोस्ट टाकली. आता त्याच्यानंतर मला त्या पोस्टवरती एकाचा कॉमेंट अशी आली की कांबळे, तुम्ही ओपन कॅटेगरीतल्या एका मुलाची जागा लाटली, अशी कॉमेंट आहे त्या बॉक्समध्ये, तर तशीच आहे. तर मग तिचं आता मग 11वी 12वीचं शिक्षण झालं. 12वी नंतर मग तिला बीबीए करायचं होतं, बीबीए इन इंटरनॅशनल बिझनेस. आणि मग त्याच्यासाठी आम्ही MIT मध्ये
भेटलो, कारण माझ्या सगळ्या परिचयाचेच आहेत कराड सर आणि सगळेजण, आणि त्यांना मी सांगितलं मला आरक्षणातून नको, मला ओपन कॅटेगरीतून नको, मला मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन पाहिजे आणि तुमची काय फी आहे ते सांगा. कारण मला माझ्याकडे असं कोणी परत बोट दाखवता कामा नये, कांबळे तुम्ही ओपनची एक जागा अडवली. त्यामुळे माझ्या मुलीचं शिक्षण मॅनेजमेंट कोट्यातल्या सीट मधून मी घेतलं आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी फीस मी त्याला भरली. त्यामुळे कसं आहे, भाषण करणं, जन हो ज्ञानी बना असं सांगणं आणि प्रत्यक्ष करणं त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे बोलके कार्यकर्ते आपल्याकडे खूप आहेत, परंतु आज खरं म्हणजे कर्त्या कार्यकर्त्यांची आवश्यकता हे अधिक आहे असं मला वाटतं आणि त्या भावनेतूनच मी ते केलं. आणि हे करते पण मला असं वाटतं मिलिंदजी, तुम्ही तुमच्या आयुष्यभर आतापर्यंतच्या या वाटचालीत पुरेपूर राखलेलं आहे. प्रत्येक पावलावरती तुम्ही स्वतःच हे करते पण सिद्ध केलंय आणि तळमळीतनं आपल्या समाजाला पुनरुत्थानाच्या ठिकाणी आणून त्यांचा आर्थिक स्तर उंचावून हा दलित कॅपिटलिझमचा हा विषय तुम्ही ज्या तळमळीने लावून धरलाय त्याला खरोखर सलाम करावासा वाटतो. आज तुमच्याशी खूप छान या सगळ्या विषयावरती गप्पा झाल्या, व्यक्तीची वाटचाल समजून घेतली, तुमच्या वैयक्तिक आयुष्यातले काही प्रसंग समजून घेतले. मिलिंदजी, माझा शेवटचा आताचा प्रश्न हा आहे की वैयक्तिक आयुष्यात तुम्ही या सगळ्या गोष्टी सिद्ध केल्या, सामाजिक आयुष्यात तुम्ही या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मांडल्या, परंतु या सगळ्या गोष्टींना एक राजकीय अधिष्ठान जोपर्यंत मिळत नाही त्यातल्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात येत नाही. मिलिंद कांबळेंच्या भविष्यातल्या योजना काय आहे? हे बघा की हा जो काही चेंबर म्हणून आम्ही सुरू केलेला जो प्रवास आहे, याच्यामध्ये या चेंबरच्या माध्यमातून एक दलित समाजाचा आर्थिक विकास झाला पाहिजे असा नवा विचार या देशामध्ये मांडला. दलित समाजामध्ये बिझनेस लीडर्स निर्माण झाले पाहिजेत हे मांडलं. जास्तीत जास्त प्रमाणात उद्योजक कसे होतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्याचबरोबर याचा अल्टिमेट जो उद्देश आहे तो दलित समाज हा केवळ मागणारा आहे असं जे परसेप्शन आहे ते बदललं पाहिजे आणि दलित समाज हा देणारा आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या. त्याचबरोबर फिलॉसॉफिकल बेस म्हणून काही गोष्टी त्याच्यातल्या नक्की याच्यातल्या आहेत. दुसरा, या देशातल्या जाती व्यवस्था ही जुनी आहे आपल्याकडे, त्याच्याशी जर लढायचं असेल तर फाईट कास्ट विथ कॅपिटल अशा नव्या विचाराची मांडणी केली, ज्याला आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जे म्हणता येईल ते त्याच्यामध्ये आम्ही केलं. लोकांना एकत्र केलं. इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे काय? त्यामुळे मग पॉलिसी इंटरव्हेन्शन आम्ही केला. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक SC/ST समाजातला जो उद्योजक आहे, जो फर्स्ट जनरेशन आहे, त्याला 3M ची आवश्यकता असते. एक मार्केट, मनी आणि मेंटॉरिंग. जो पहिल्या फळीतला उद्योजक आहे, फर्स्ट जनरेशन, तर ह्या तिन्ही गोष्टी आम्ही उभ्या केल्या. 2012 साली भारत सरकारने एक पॉलिसी बनवली, या देशातल्या SME कडून 20% खरेदी करायचं. आमचं रिप्रेझेंटेशन होतं. आम्ही असं सांगितलं की SC/ST उद्योजकांकडून पण खरेदी करा, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सेट असाइड करा, 20% इयर मार्क करा किती SC/ST उद्योजकांकडून घेणार. कारण शेवटी ड्यू शेअर जो आहे तो प्रत्येकाला त्याचा मिळाला पाहिजे. आणि त्यातून 4% अनुसूचित जाती जनजातीकडून खरेदी करण्याचा भारत सरकारने कायदा केला 2012 ला. त्यामुळे तो 12 ते 15 हा ऐच्छिक होता. तर 2015 साली माननीय मोदीजींच्या नेतृत्वातलं जे सरकार होतं त्या सरकारनं आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं की SC/ST उद्योजकांकडून 4% जे खरेदी करण्याचा जो कायदा आहे तो 3 वर्ष होता, या कायद्याला आपण मॅन्डेटरी करावं. आणि मोदीजीच्या सरकारने हा कायदा मॅन्डेटरी केला आणि त्यामुळे SC/ST उद्योजकांना एक मोठं मार्केट या निमित्ताने निर्माण झालं. त्यामुळे जो उद्योजक ज्या एक मार्केटच्या शोधात असतो ते एक मार्केट उभं झालं. जसं मी मगाशी सांगितलं, स्टँडअप इंडिया ही योजना, मुद्रा ही योजना, व्हेंचर कॅपिटल फंड, क्रेडिट एन्हान्समेंट गॅरंटी स्कीम. त्यामुळे दुसरा मनी हा एक महत्वाचा मुद्दा असतो. तो आम्ही फायनान्स मिनिस्टर माननीय प्रधानमंत्री मोदी यांच्याशी बोलून मुद्रा मध्ये 50,000 पासून ते 10 लाखापर्यंत लोन मिळतंय आता लोकांना.
3.25 कोटी SC ST चे जे तरुण आहेत ते त्याचे बेनिफिशरी आहेत. त्यानंतर स्टँडअप इंडिया 10 लाखापासून 1 कोटी पर्यंत या देशात पहिल्यांदा विना तारण कर्ज जे आहे ते मिळायला सुरुवात झाली. व्हेंचर कॅपिटल फंड 15 कोटी पर्यंत, म्हणजे 50,000पासून 15 कोटी पर्यंत एक फायनान्शियल सपोर्ट मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली. आणि त्यानंतर 2016-17च्या बजेटमध्ये एक नॅशनल SC ST हब निर्माण झाला मिनिस्ट्री ऑफ MSME मध्ये, आणि त्याचे देशभर 15 ठिकाणी ऑफिसेस झाले. जर एखाद्या SC ST उद्योजकाला मला व्यवसाय करायचा आहे तर कोणाला विचारायला जायचं, कुठे जायचं? तर हा सपोर्ट सिस्टम, ज्याला इन्स्टिट्यूशनल सपोर्ट सिस्टम या देशामध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही केलं. म्हणजे एका बाजूला फिलॉसॉफी मांडली, वैचारिक फिलॉसॉफी मांडली, त्याच्यामध्ये देशातल्या तरुणांच्या मध्ये बिझनेसला पॅशन मध्ये आणलं, त्याच्यानंतर एक पॉलिसी सपोर्ट क्रिएट केला, आणि आता त्याची जी डिलिव्हरी आहे ते आम्ही करतो आहोत. स्टँडअप इंडियाला जोडून आम्ही 3,121 बल्क LPG टँकर या देशातल्या SC ST तरुणांना कडून दिले. बँक ऑफ बरोडा आणि इंडियन बँकनी विशेष स्पेशल स्कीम्स बनवल्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडचं जे मंत्रालय आहे तिथे 3,000 लोक SC ST चे बल्क LPG टँकर स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून त्यांना मिळाले. गडचिरोली सारख्या आणि जो रेड कॉरिडॉर आहे, या सगळ्या रेड कॉरिडॉर मध्ये 400 ट्रायबल तरुणांना आम्ही उद्योजक बनवलं. त्यांना आम्ही सांगितलं भारत सरकारने स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी मुद्रा स्टँडअप इंडिया पासून 4% खरेदीचं धोरण आणलेलं आहे. त्यामुळे आता आपण उद्योजक बनूयात आणि उद्योजक बनून नक्षलवादावरती वार करूयात. एक वेगळी भूमिका. 400 ट्रायबल तरुणांना आम्ही याच्यामध्ये उद्योजक बनवलं. त्याच्यानंतर दिल्ली आणि हैदराबाद हे 2 शहर मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग फ्री बनवले. परत स्टँडअप इंडिया स्कीमला लिव्हरेज केलं आणि यातून एक सोशल एंटरप्रिनरशिप. आणि आता सिडबी आणि डिक्की म्हणून एक स्वावलंबन संकल्प एक मोठा कार्यक्रम करत आहे, आणि 1 लाख उद्योजक बनवण्यासाठीची योजना आम्ही देश पातळीवर बनवलेली आहे. तर अशा प्रकारे एक प्रकारे पॉलिसी बनवणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, आणि दलित समाज हा आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे हे केवळ भाषणातून नाही, तर त्यासाठीचा एक सपोर्ट सिस्टम क्रिएट करणं, आणि जास्तीत जास्त उद्योजक कसे बनतील. आणि या देशात मध्ये जे परसेप्शन आहे दलित समाज केवळ मागणारा आहे, तर ते बदलून तो देणारा आहे, तो नोकऱ्या देणारा आहे, आणि आज मोठ्या प्रमाणात नोकऱ्या दिलेल्या आहेत. तो टॅक्स देणारा आहे, मोठ्या प्रमाणात टॅक्सच्या माध्यमातून, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युट करतो आहे. तर हे एक जे वेगळं परसेप्शन या देशातल्या लोकांच्या समोर निर्माण होईल, आणि एक जो हा मोठा समाज जो आहे, जो तरुण आहे, आज नोकऱ्या नाही आहेत, त्या कमी होत जाणार आहेत, त्यामुळे पण बाकी अपॉर्च्युनिटी निर्माण झालेल्या आहेत, त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्याच्यासाठीच एक सपोर्ट सिस्टम निर्माण केली पाहिजे. या भावनेतून हे चालू आहे, आणि शेवटी या देशाच्या इकॉनॉमीचे भागीदार बनणं हे एक आमचं अंतिम लक्ष्य आहे, आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतो आहोत. मिलेनियर्स, बिलेनियर्स या देशामध्ये कसे तयार होतील यासाठी आमचा प्रयत्न आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये जर आपण बघितलं, त्याला दलाल स्ट्रीट म्हणतात, आणि त्या दलाल स्ट्रीट मध्ये एंट्री करताना तिथे एक तो बैल आहे. त्या बैलाला टक्कर देण्याची ताकद या देशातल्या दलित तरुणांच्या मध्ये, उद्योजकांच्या मध्ये कशी निर्माण होईल, आणि त्या दलाल स्ट्रीट वरती रॉक करणारे उद्योजक हे निर्माण करणं एक उद्दिष्ट आणि लक्ष ठेवून आम्ही काम करतो. मिलिंदजी, या आता सगळा तो तपशील तुम्ही जो सांगितला, मला सांगायला आनंद, अभिमान वाटतो. अर्थात हे तुमच्याच सहकार्याने चालू आहे. या उद्यमशीलतेचा आढावा घेणारी जी माझी जिल्हावार पुस्तकांची मालिका आहे, पोलादी माणसं, या पुस्तकात प्रत्येक जिल्ह्यात जात असताना आपल्या यंत्रणेतनं, डिक्कीच्या यंत्रणेतनं त्या जिल्ह्यातल्या या दलित समाजातल्या उद्योजकांची माहिती मी आवर्जून घेत असतो. त्यातनं काही उद्योजक निवडून या पुस्तकात त्यांची मांडणी कशी करता येऊ शकेल, जेणेकरून समाजापर्यंत हा मेसेज या पद्धतीने पण कसा पोहोचेल, असा एक प्रयत्न मी नेहमीच करत असतो. आणि अर्थात तुमचं सहकार्य या गोष्टीला भरपूर असं आहे. मिलिंदजी, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून.
एक बलशाली समाज निर्मितीसाठी तुम्ही ज्या पद्धतीने एफर्ट्स घेताय, घोषणा देऊन अनेकांचे घसे कोरडे झाले, परंतु मनगटातलं बळ या विधायक पद्धतीने दाखवत तुम्ही आतापर्यंतची जी काही वाटचाल आपल्या समाजासोबत केलेली आहे आणि समाजाला खऱ्या अर्थाने सोबत घेऊन पुढे तुम्ही जाताय, ते मला असं वाटतं अनुकरणीय आणि अभिमानास्पद आहे. मी तुमच्या या आतापर्यंतच्या कार्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला पुढच्या काळामध्ये ही जी काही वाटचाल करायची याच्यासाठी शुभेच्छा देतो. आणि या वाटचालीत मी आणि माझ्यासारखे असंख्य हितचिंतक तुमच्या सोबत आहेत याची खात्री देतो. पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो. नमस्कार आणि जय भीम. नमस्कार, जय भीम, धन्यवाद.